हां सांगा कसं नाव तुमचं? ऐश्वर्या जाधव म्हणून. तुम्ही मला फोन केला आणि साप कोणाला दिसला तो? म्हणजे इथंच होता. हां हां हां. त्या 2 महिला आहेत आणि पहिल्या मजल्यावरती मी आहे. त्याने अतिशय व्यवस्थित मला माहिती सांगितली. त्यासाठी त्यांना फोकस करणं महत्त्वाचं होतं. महिला असल्या की घाबरल्याचं कारण पुढं करून आत जाऊन बसतात आणि नंतर आम्हाला फोन येतोय बाहेरून कुठेतरी आणि साप मग पळून गेला असतो असं बरेच वेळा घडत असतंय. आणि त्यांनी मात्र आपलं जे कर्तव्य ते करत बसले आणि त्यामुळे इथं कुठेतरी साप गेल्याचं म्हणतात. इथं पाईप पण आहे. पाईप पण आहे इथं. त्याच्यात आपण जाऊ शकताय. ಅಲ್ಲಿ ಫೋಟೋ ತೆಗೆದಿದ್ದೆ ನಾನು ಆಕ್ಚುಲಿ आणि तिथं होल पण आहे. इथं चेक करूया खरं. बघू शकता तुम्ही. मला तर वाटत होतं याच्यातून तो गेला पण असेल पण तो साप पण आपल्याला घाबरत असतात आणि कशा प्रकारे आत बसलाय तुम्ही बघू शकता. थोडंसं तिथं अडचण आहे आणि तुम्हाला दाखवायचं पण महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे मी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय. साप जाणारा जाऊ शकतोय पण आपल्या चुकीमुळे जाऊ नये यासाठी आपण प्रयत्न असणं गरजेचं आहे. पहिल्या मजल्यावरती हा आला आणि अशा प्रकारे धामणच म्हणजे घरावर चढणे वगैरे प्रकार जास्त करू शकतोय. सदाशिवनगर एरियामध्ये ह्या भागात हे धामण सापाचं प्रमाण जास्त आहे. पिवळसर रंगावरती हा साप असतो. शेपूटवरती तुम्हाला काळे पिवळे धागे असे गुंतल्यासारखे वाढतात.